जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी भागामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि त्याच्यामुळे अनेक गावांमध्ये पुराचं जे पाणी आहे ते गावात शिरलं। आपण पाचोरा तालुक्यातील राजुरी गावामध्ये आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतायत की उतावळी नदीला जो आहे तो मध्यरात्रीपासून प्रचंड अशा प्रमाणात पूर आलेला होता। या ठिकाणी अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। शिंदाड असेल, निंभोरी असेल, यासह अनेक गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला। मागील 24 तासापासून हा संपर्क तुटलेला आहे। मध्यरात्री 12 नंतर जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्या पावसाने अक्षरशः या परिसरामध्ये हाहाकार माजवला। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत की नेमका रात्रीचा जो पाऊस होता तो कशा प्रकारचा होता। दादा काय सांगाल, रात्री अक्षरशः म्हणजे पावसाने या ठिकाणी तुम्ही एकदम भयावह चित्र अनुभवलं पाऊस? 100% रात्री 12 वाजता साधारणतः आम्हाला सर्व गावकऱ्यांना माहिती पडलं की आपल्या नदीला फार मोठा असा पूर आलेला आहे। बरं, रात्रीचं सांगायचं असं की रात्री आमच्या गावामध्ये देवाचा जे पाऊस आहे हा पाऊस नाही पडला, परंतु अचानक नदीला पाणी आल्यामुळे सैरावैरा सर्व गाव असं दानापान झालेलं होतं। भीतीचं प्रचंड असं भीतीचं वातावरण होतं, कारण जायचं कुठं, कारण गावाच्या चहूबाजूने आम्ही पाण्याने वेढले गेलेलो होतो। जायचं कुठं, राहायचं कुठं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता। आणि परंतु गावकऱ्यांच्या एकतेमुळे आणि गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आम्ही योग्य ते आम्ही नियोजन केलं। आणि सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये काही दलित वस्ती आहेत, त्या दलित वस्तींच्या 4 ते 5 घरं अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर त्यांचे घरं वाहून गेलेले आहेत। परंतु आमच्या सतर्कतेमुळे आणि सर्व गावाच्या एकतेमुळे आम्ही त्या गावकऱ्यांना, त्या आमच्या माता बहिणींना आम्ही वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे। फार प्रचंड असं भीतीचं वातावरण आम्ही गेल्या 24 तासापासून काढतो आहे। त्या रात्री 12 वाजेपासून तर आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये लाईटसुद्धा नाही आहे, पिण्याचं पाणी नाही आणि कुठलाही प्रकारे आमचा कॉन्टॅक्ट हा आजपर्यंत झालेला नाही आहे। मध्यरात्री जो पाऊस झाला त्यानंतर तुमच्या गावाला चोहोबाजूने जो होतो पाण्याचा वेढा असल्याची परिस्थिती होती। आपण ग्रामस्थांनी रात्री ही नेमकी कशी स्वतःची काळजी घेतली आणि गावकऱ्यांची कशी काळजी घेतली आपण सर्वांनी? रात्री जेव्हा पुराचं पाणी गावात शिरलं त्यावेळेला परिस्थिती फार चिंताजनक होती। म्हणजे गावात भीतीचं वातावरण होतं। तेव्हा सगळ्या लोकांचं एक लक्षात आलं की आपल्याला आता उंच ठिकाणी जावं लागेल। सगळ्या लोकांनी जे गुरंढोरं बाकीचे ते वाहून गेले, परंतु जेवढं मदत करता आली बाकीचे सोडता आले तेवढे सोडले आणि बाकी सगळं उंच ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी बाकी जे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील यांना काढण्यात यश आलं। परंतु जे काय म्हणतो आपण गोधन वगैरे यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रात्री। मागील अनेक वर्षात असा पाऊस झाला नव्हता किंवा असा या नदीला पूर आला नव्हता असंही एक सांगितलं जातं। हां, म्हणजे साधारणतः 80-90 वर्षापासून आमच्या गावाला इतकं मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती झालेली नव्हती, परंतु हे अचानकच पाणी आलं आणि त्याच्यामुळे एकदमच भीतीचं वातावरण गावामध्ये निर्माण झालं। निश्चित या पावसामध्ये जे आहे ते अनेक जनावरं जी असतील, पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचंही कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे। तर काय सांगाल, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे? सर, आम्हाला जेवढे पशुधन वाचवता आले आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पावसाचा प्रवाह एवढा होता की त्या प्रवाहामध्ये घुसतानासुद्धा भीती वाटत होती। त्याच्यात अंधार होता, अंधारात अंदाज येत नव्हता की पाऊस किती आहे, कारण गलींमध्येच जवळजवळ 4-4 फूट 5-5 फूट पाणी होतं। आमच्या गल्लातले आमच्या गावातील लहान बालक, महिला, पुरुष सगळे म्हणजे आपला जीव वाचवण्यासाठी सतर्क राहत होते आणि ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि गावाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी इथं झालेली नाही आहे। आणि याला एकमेव कारण आम्हाला तरी आज वाटतं साहेब की या पुलाचं, कारण हा एक नॉर्मल फरची आहे। याचं धरणाचं जे बॅकवॉटर आहे या फरचीपासून जवळजवळ अर्धा फूट खाली राहतं, म्हणजे तुम्ही असं पकडा की या फरचीच्या लेवललाच पाणी राहतं। तर त्याच्यामुळे हा पाणी पूर्ण पास होत नाही आहे। आणि याच्यामुळे आम्ही बँड्सीला, इरिगेशन डिपार्टमेंटला आणि जे ग्राम सडक वगैरे जे लोक असतील त्यांनी 3 वेळा सर्वे पण करून नेला आहे। आम्ही आमदार खासदार पण 10 ते 15 वर्षापासून आमची ही फरचीची मागणी आहे। आणि ही फरची हा जो रस्ता आहे, तुम्ही जे आता आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत, हा रस्ता विदर्भ ते मराठवाडा जोडणारा रस्ता आहे। याच्यावरती बरीच रहदारी आहे आणि या पुलामुळे इथं आता तुम्ही बघताय परिस्थिती काय आहे की तुम्ही इकडचं तिकडे जाऊ शकत नाही आहे। प्रशासनाचे आता प्रांत तहसीलदार साहेब येऊन गेले, पण त्यांना इकडे येता आलं नाही। त्याच्यामुळे आमचं जे झालेलं नुकसान आहे त्यांना बघता आलं नाही म्हणा किंवा पंचनामा करता आलेला नाही आहे। तर आमची मागणी एकच राहील की यांनी लवकरात लवकर फरचीचं काम करावं, गावाला संरक्षण भिंतीचं काम करावं आणि झालेलं जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं, काहींचे सौर ऊर्जाच्या प्लेटा खराब झालेल्या आहे, काहींचे शेततळ्याचं नुकसान झालेलं आहे, बऱ्याच जणांचे कोंबडी असेल, बकरी असेल, म्हशी असतील, यांचं नुकसान झालेलं आहे। आणि आमचं गाव बऱ्यापैकी फळबाग आहे, मोसंबी मोठ्या प्रमाणात आमच्या गावात लावली जाते। त्या मोसंबीचं इतकं नुकसान झालेलं आहे साहेब की म्हणजे शेतकरी आज पूर्णतः 100% कोलमडून पडलेला आहे। तर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याची जी मागणी त्वरित
लवकरात लवकर पंचनामे करून लवकरात लवकर जी होईल शासनाच्या दरबारी तेवढी मदत आम्हाला करण्यात यावी हीच हात जोडून तुमच्या वतीने आम्ही शासनाकडे विनंती करत आहोत. दादा निश्चित रात्री जसं यांनी सांगितलं की म्हणजे प्रचंड भीतीचं वातावरण होतं, भयावह चित्र गावामध्ये होतं पाण्याचं. आपणही काही जणांना म्हणजे कसं वाचवण्यासाठी प्रयत्न केले किंवा नदीकाठच्या तिकडच्या परिसरातील जे नागरिक होते, नदीकाठावरची जे घरं होती त्यांच्याशी संपर्क काही साधला होता का? रात्री मला 1 वाजता फोन आला कडेवडगाववरनं, मधुभाऊ माझे जे ZP सदस्य त्यांचा, की असं पाणी आमच्या गावाला आलं आहे, तुम्ही सतर्क म्हणजे तुम्ही सावध राहा, तुमच्या आजूबाजूला जे लोक राहतील त्यांना बी उठवा, ढोरं गुरं कोणाचे नदी काठला असतील त्यांना सावध करा आणि ते बाजूला बांधून घ्या रात्रीच्या रात्री. मग आम्ही आलो 1 वाजता इथे आलो, तर तोपर्यंत नदीला पाणी पुलावर होऊन गेलं होतं, पण तोपर्यंत मग सगळे साईटला जाऊन तिकडे फोन केले, तिकडच्या गावातले पोलीस पाटील त्या लोकांना उठवलं, तिकडचे प्लाटावरचे लोकांना उठवलं आणि सगळे म्हणजे सुरक्षित स्थळी हटवले त्यांना. आणि इकडे पण आम्ही ह्या साईडला जो होतो ना रस्त्याला नदीकाठच्या, हे संपूर्ण गोरावाले सगळे उठवले आणि त्यांना सुरक्षित स्थळी हटवले. मग गावात तोपर्यंत ग्रामपंचायतपर्यंत पाणी जायला सुरुवात होऊन गेलं होतं. आता आपली काय मागणी नेमकी प्रशासनाकडे? आम्हाला या आपलं याचं बॅक वॉटर आहे ना धरणाचं, हे म्हणजे गावापर्यंत राहतं, 0 पॉईंट इथे. त्याच्यामुळे या बॅक वॉटरमुळे कसं होऊन जातं, इथे फरची आहे ना, हे पाईपची मोरींची, इथं मोठ्या मोऱ्या पाहिजे आता आणि उंच पूल पाहिजे. दोघं गावात जैन पूल आहे आणि इथे जिल्हा परिषदची शाळा पण आहे, मराठी शाळा, आणि तिकडचे विद्यार्थी त्या दोघं गावांचे विद्यार्थी इथे येतात. रात्री बेरात्री पाणी येतं इथे पूर्ण, म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी राहतं या फरशीवर. तर पूल पाहिजे उंच आणि संरक्षित मी दोघं साईडला पाहिजे आम्हाला. निश्चितच मागील 2 दिवसापासून जे आहे ते पाचोरा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सातगाव डोंगरी असेल किंवा राजुरी असेल, या गावामध्ये पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे किंवा थैमान घातलेला आपण म्हणू शकतो. या गावाची आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या 24 तासापासून या गावातील विद्युत पुरवठा खंडित आहे, इंटरनेट सेवा बंद पडलेली आहे. या ठिकाणी महसूलचे जे अधिकारी आहेत ते देखील गावापर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत, कारण या उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. नागरिकांनी आपल्या डोळ्या देखत आपल्या गाई म्हशी बकऱ्या पशुधन जे असेल ते याच नदीत वाहून जाताना बघितलेलं आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाच्या कुठलीही मदत या ठिकाणी मिळालेली नाही आहे. अर्थात विद्युत पुरवठा खंडित आहे, गावाचा जो प्रमुख रस्ता आहे तो बंद आहे, त्याच्यामुळे नागरिकांशी संपर्क साधताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. दरम्यान आता प्रशासनाने तात्काळ जी आहे ते मदत करावी, शेतकऱ्यांना धीर द्यावा आणि या गावातील जी प्रमुख मागणी आहे की या पुलाची ती तात्काळ पूर्ण करावी, अशी मागणी या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.